प्रिया जेमतेम 18 वर्षाची झाली होती। नुकताच 12वीचा रिझल्ट लागला होता। फर्स्ट क्लासमध्ये पास झाली होती। अभ्यासात लहानपणापासूनच हुशार होतीच, पण दिसायला पण सुंदर होती। प्रियाचे 11वी आणि 12वी सुरू असतानाच तिला मेहुण्याकडून लग्नाचे प्रपोजल आले, पण तिचे मन पूर्ण शिक्षणात होते। तिला शिक्षण घेऊन नोकरी करायची होती, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं। त्यामुळे ती फार काही मेहुण्याकडे लक्ष देत नव्हती। पण मेहुणा नातेवाईकच असल्यामुळे त्याचे घरी पण येणं जाणं आणि कॉलेजमध्ये तर येणे जाणे सुरू झालेच होते। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सरकारी नोकरीवर असल्यामुळे त्याचे घरी येणे जाणे कुणाला पण खटकत नव्हते आणि प्रियाच्या आईबाबाला समजले होते की हा प्रियाच्या मागे लागलाय। तो पण दिसायला धडधाकटा आणि चेहऱ्यावर तेज असणारा होता। त्यावेळी प्रिया आणि तिच्या मैत्रिणी कॉलेज ते बस स्टॉपचे अंतर पायीच येत होत्या। त्या तेवढ्याच अंतरावर कुठंतरी कॉलेज सुरू होण्याची आणि कॉलेज सुटण्याची वाट पाहत होता। इकडे मैत्रिणींना पण समजले होते की हा मुलगा प्रियाचीच वाट बघत असतो। त्याचं गोड बोलणं, त्याचं ते प्रेम व्यक्त करणं, चंद्रावर नेण्याच्या गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टीमुळे आता प्रियाच्या मनात पण लड्डू फुटायला लागले होते। कारण घरच्या लोकांकडून पण ग्रीन सिग्नल अगोदरच दिसत होता। आईबाबांनी पण लग्नाला होकार देऊन टाक म्हणून मागे लागले होते। नातेवाईक आणि शेजारपाजारचे पण प्रियाच्या आईबाबाला तुजोरा देत होते की असा मुलगा जो सरकारी नोकरीवर तर आहेच आणि दिसायला पण चांगला आहे। आजकाल नोकरीवाले मुलं मिळतात कुठे, आणि मिळाले तर त्यांचे किती भाव असतात। नोकरीवाला मुलगा मिळणं खूप कठीण आहे आणि हा तर तुमच्याकडे स्वतः चालून आलाय। असा मुलगा जाऊ देऊ नका, उरकवून टाका एकदाच। मुलीचं 12वी झालंच आहे, पुन्हा किती शिकवणार, असे म्हणून लोक प्रियाच्या आईबाबांच्या मनावर मागेच लागले होते। हे ऐकून प्रियाच्या आईबाबांच्या आणि प्रियांच्या मनात पण चंद्रतारे यायला लागले। प्रियाने होकार दिला, पण प्रियाची इच्छा होती की तिने तिचे शिक्षण पूर्ण करावे। मध्येच लग्न नको होतं तिला। ती त्याला पण सांगत होती की मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे, आताच लग्नाचा विचार नको, भविष्यात आपण लग्न करूच। खरंच जर माझ्यावर प्रेम करत असेल तर शिक्षण होईपर्यंत थांबू शकतेस का? त्यावर तो म्हणायचा की मुली शिक्षण का घेतात, तर नोकरीवाला मुलगा मिळावा म्हणून। पण अगोदरच तुझे लग्न माझ्याशी जुळले म्हटल्यावर पुढे शिक्षणाची काय गरज आहे तुला? पुढे कितीही शिकली तरी माझ्याच घरी यायचे आहे। मला चालते, तू एवढीच शिकलेली, मी तुझ्या शिक्षणावर नाही तर तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणून लग्नाच्या मागेच लागला। पण हे लग्न त्याच्या आईला आणि बहिणीला मान्य नव्हते। पुढे काय झालं असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल।